आणि सवाल केलेला होता। भाजपमध्ये जायचं की प्रहारमध्ये, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये खल सुरू असल्याची माहिती आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर संजय राऊत यांचा मोठा हा दावा आहे। शिंदेंच्या पाठीशी महाशक्ती आहे, कोर्टाच्या रेकॉर्डवर ते आलेलं आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर मातोश्रीवरती उबाठाच्या विलिनीकरणावर चर्चा, बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं, की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे। या संदर्भात आता लवकरच फुटीर गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। स्वतः सुद्धा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची तयारी केली असेल, त्यामुळे तुम्ही सल्ले देऊ नका। तुम्हाला कदाचित एमआयएम मध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा समाजवादी पार्टीमध्ये मर्ज व्हावं लागेल अबू आसिम आझमीच्या। वारंवार फुटीर गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे, याचा त्यांनी उल्लेख केला। आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे। एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही, हे सुद्धा सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। 2019ला तुम्ही युती म्हणून निवडणूक लढलात, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात निवडणूक लढली, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जाहीर सभेमध्ये अमितभाई शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं, तरी देखील फक्त आणि फक्त सत्तेसाठी हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस सोबत गेलात। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरू नका, तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही। तुमचा मूळ आरोप असा असायचा की कोर्ट सुनावणीच घेतली, आमचं ऐकून घेत नाही, पण आता आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात आहे। काल कपिल सिब्बल यांना 2.5 तासाचा वेळ कोर्टानं दिला, कोर्ट उठेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत। कोर्टानं 2:30 वाजल्यापासून पुढला सगळा काळ हा आमचं म्हणणं ऐकून घेतलं। आजही 2 नंतर सुनावणी पुढे होणार आहे। आज बहुतेक कपिल सिब्बल यांचं म्हणणं संपेल, मग त्यांच्या वकिलांना संधी दिली जाईल आणि मला असं वाटतं की आता निर्णय अपेक्षित आहे। शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे मार्गक्रमण करते। कोर्टामध्ये काय निकाल लागायचा तो लागेल, पण जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल लागलाय। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगितलंय आणि कोर्टातही त्याबद्दल सकारात्मक निर्णय येईल।